संताची या गावा, अनिकाचा हेवा नाही मज, अनिकाचा हेवा नाही मज, जाईन जाईन संताची या गावा, जाईन जाईन संताची या गावा, अनिकाचा हेवा नाही मज, जाईन 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 संताची या गावा, जाईन जाईन संताची या गावा. मला कारण काही नाही, फक्त मला भाव हा पांडुरंगाची भक्ती करावं, चालत जावं आणि नेत्रानं एवढी जत्रा बघावं, देवाची भेट घ्यावं, देवाचं दर्शन घ्यावं. मी देवाला काही कोडं घालत नाही, फक्त श्रद्धा भावनानं मी वारी करते. मुलं बाळं मी सुखी राहावं बस झालं. मला धन नको, दौलत नको. श्री हरी पांडुरंगा पंढरीनाथा विठ्ठला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे आबा, एक विचारू, हे वारी म्हणजे नेमकं काय रे? लेका, वारी म्हणजे आत्म्याचा आनंद. वारी म्हणजे परमेश्वराची कडकडून मारलेली मिठी. वारी म्हणजे माऊलींची माया आणि तुकोबांची गाथा. वारी म्हणजे संतांची मांदियाळी. वारी म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा. वारी म्हणजे जन्म फेडण्याची मुक्ती आणि वारी म्हणजे मोक्ष. सर्वांना विनंती आहे, आपण तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आलो आहे. आम्ही कैवल्य ज्ञान विज्ञान सत्संग रामद्वारा जगत जळगाव यांच्या मार्फत सेवा करत आहोत. सर्वांनी बिडी, दारू, तंबाखू, मांसाहार, अंडी, मच्छी, वाईट गोष्टी सोडायच्या आहे. श्वास घेताना रामराम, श्वास सोडताना रामराम करायचे आहे. तुकाराम महाराजांनी म्हणले, ऐशी जोडी करा, ही श्वासाची जोडी करा. राम नाम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जननी जठरी शयनम. हे सर्व महादुःख मिटतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, राम नाम ज्याच्या मुखी, धन्य नर तिन्ही लोकी, तीन लोकी धन्य होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, राम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरून रे. राम नामाने वाल्याचा वाल्मिक झाला, राम नामाने दगड तरले. राम नाम जगात हे सत्य आहे. जलमताना राम नामच म्हणतात, मेल्यावर सुद्धा राम नाम सत्य म्हणतात. आत्म्याला राम म्हणतात. परमात्मा आत्म्यामध्ये जसं दुधाच्या कणाकणात तूप आहे, तसा तो आत्म्यामध्ये परमेश्वर आहे. जेव्हा येत्या आणि जात्या श्वासामध्ये रामराम कराल, जसं दुधातलं ताक बाजूला झाल्यानंतर दूध कधी नासत नाही, त्याच्यात आमर तूप निघतं, असं आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार हे 6 विकार लागलेले, हे 6 विकार मिटून जातात. दिनांक 1 जुलै 2024 जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आळंदीवरून पुण्यातल्या कसबा पेठेत पोहोचल्या. खबर पोचली आणि आम्ही निघालो पालखीच्या दर्शनाला. 800 वर्षापूर्वी ही वारकरी संप्रदाय चालू करण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराजांनी. तर हे का केलं गेलं असावं याच्याबद्दल मी थोडंसं वाचलं. तर असं कळालं की पूर्वीच्या काळी म्हणजे मराठी समाज हा खूप विखुरलेला होता. अध्यात्म हे सगळं त्यांना माहीतच नव्हतं. तर आपले जे वेद होते, हे वेदांना सोप्या मराठी भाषेत भाषांतरण करून संत ज्ञानेश्वरांनी ह्या अध्यात्माचा प्रचार केला. आजही आपण ही जोपासत आहोत आणि खरंच तुम्ही बघू शकता, हे एक वारकरी आपल्या भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक आहे. हा आनंद सोहळा आहे की जिथे सर्व लोक एकत्र येतात आणि काही ना काही 21 दिवस सारखे फक्त विठ्ठल 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 हे नाव घेऊन त्या आळंदी ते पंढरपूर हा प्रवास चालू करत असतात. रामकृष्ण हरी. चला जाऊया पंढरपुरी, आनंदाची डोही आनंद तरंग. चला सखा पाहूया पांडुरंग. पण पांडुरंगाच्या भेटीसाठी आज देहू ते पंढरपूर असेल, आळंदी ते पंढरपूरच्या दिशेनं 10 दिशातून पंढरपूरचा चाललेला हा जो भक्तांचा वैष्णवाचा जो महापूर आहे तो कुणामुळे आहे? पुंडलिका बरी केली तू करणी, पावन झाली भारत धरणी. तू केली साईबापाची मनोभावे सेवा, तुझ्या भेटीसाठी अवतार गेला देवा. असे झाले निर्माण पंढरपूर. 10 दिशातून वाहतोय आता भक्तीचा महापूर. आपण कोण आहोत हे सांगितलं पाहिजे.
आम्ही पंढरीचे वारकरी, आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठलमुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जनमानसात पाहतो देव. सत्यकर्मा माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी. विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोनजन्मी सेवा घडावी, हेची मागतो फुलचंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही वारी म्हणजे काय? या जन्मात आलोय, एकदाच आलोय, कधी आलो आपल्याला माहीत नाही. म्हणून ही पहिली वारी आपली म्हणजे आहे ती मानव जन्मात आलो म्हणून आपण जात असताना आपलं हरिनामाचा गजर करत करत आपला जन्माचं सार्थक करायचं असेल तर आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, निर्व्यसनी राहायला पाहिजे. आपलं हे गाडगाय पिढ्यान पिढ्या राहू शकतं पण देह राहू शकत नाही. म्हणून चांगला आहार खा. अन्न हे परब्रह्म. सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अन्नाशिवाय म्हणून जगू शकत नाही. म्हणून त्या अन्नाचं पवित्र आपण राखलं पाहिजे. अन्न रस्त्यावर टाकू नका, थोडकं खा, गात जा, गात नाही खात जा, पण मोजकं खा. शरीरात चांगलं सांभाळा, निर्व्यसनी राहा. पंढरपूरची वारी करता चाल, अन्नदान करता चाल, पण आईबापाची सांभाळ करता चाल. तुम्ही कितीही वाऱ्या करा, तुम्हाला मूर्तीचं दर्शन मिळेल, पांडुरंगाचं नाही. जर तुमच्या घरी जर पांडुरंग यायचं असेल, माझी रुक्मिणी माता यायची असेल तर आईवडिलांची सासू सासरी चांगली सेवा केली तरच तुमच्यावरती विठ्ठलाची कृपा होईल. म्हणून ज्याला त्याला श्रीमंतोची झाले आहे गाही, ज्याला त्याला श्रीमंतोची झाले आहे गाही, नीतिमत्ता बदलून बाबांनो चालायचंच नाही. तरी तशीच मिळवली धनसंपत्ती, मानदेह सोडून जाताना संग न्यायचा आहे किती. विठ्ठला चित्त राहू द्या कण तुझे पायी, ज्याला त्याला श्रीमंतोची झाले आहे गाही, नीतिमत्ता बदलून बाबाला चालायचंच नाही. वाचा शुद्धी आणि हाताला शुद्ध कर्म करूया आणि आपला संतांनी दिलेली शिकवण आपण आचरणात आणूया. जय हरी, चला जाऊया पंढरपुरी. जय हरी, चला जाऊया पंढरपुरी. हे सगळं बघून मोह लागला त्या विठ्ठलाचा. हे सगळं बघून आम्ही भारावून गेलो. मनातली जी ओढ होती वारीबद्दलची ती अजून वाढली. आणि मग गेल्या शनिवारी पहाटे पहाटे कॅमेऱ्याची बॅग उचलली आणि निघालो लोणंदच्या दिशेने. वारीमुळे बरेचसे रस्ते बंद होते म्हणून खंडाळाच्या मार्गाने आम्ही एक शॉर्टकट काढून लोणंदला पोचलो. पंढरीची वारी ही देहू आणि आळंदीवरून पुण्याला पोचते. पुढे ती जेजुरीहून वाल्हेच्या दिशेने लोणंदला जाते आणि लोणंद गावामध्ये या वारीचा विसावा असतो. हो, माझे गाव बेट जवळगा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. तिथनं नाही निघाला बा पंढरपूर डायरेक्ट. पंढरपूरची वारी झाली, माऊली झाली, तुकाराम झाले, ते झाल्यानंतर डायरेक्ट इकडे महालक्ष्मी, कोल्हापूर, ज्योतिबा, लास्ट बाळूमामा केला ते डायरेक्ट नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, साईबाबा, गजानन महाराज, एकनाथ महाराज. तसंच राहून फिरक शेषालम, तिरुपती बालाजी राहून फिरणार. मग ते झाल्यानंतर मग बाबा शेवटी मग अयोध्या लास्ट लांब बाबा. या गावात वारकऱ्यांचा विसावा असल्यामुळे सकाळी सकाळी वारकऱ्यांनी आपल्या आपल्या कामाला लगबगीने सुरुवात केलेली. काही जण आपला सामान एकत्र करण्यात मग्न होते तर काही जण कपडे धुण्यात. प्रशासन व्यवस्थेकडून डॉक्टरांची आणि ॲम्ब्युलन्सची तिकडे सोय केलेली आणि जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. लोणंद गावाच्या बाहेरून एक रस्ता पंढरपूरला जातो आणि वारी ही याच रस्त्याने पंढरपूरला जाणार होती आणि त्यामुळे आम्ही इकडे येऊन या वारीमध्ये सामील झालो. जय हरी माऊली. सकाळपासून सुरू केलेला प्रवास म्हणजे पुण्याहूनचा लोणंद गावात आम्ही आलो. आज सकाळपासून आम्ही जवळजवळ 100 ते 150 दिंड्या बघितल्यात. आता ही किती दिंडी आम्हालाही कळत नाही. तुम्ही बघू शकता किती मोठा जनसमुदाय हा सगळा लोटला आहे. लोणंद गावात इकडे निरनिराळ्या पालख्या एकत्र येऊन सगळ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि प्रसन्नता दिसून येते. एवढी सगळी लोक एकत्र येतात. या सगळ्या लोकांचं काय भाव आहे? एकच भाव आहे की विठ्ठलाचं दर्शन. आमचं वारीतलं हे पहिलंच वर्ष आहे, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा हावभाव, ही प्रसन्नता, हा वेगळ्या प्रकारचा आनंद बघून एक मनाला समाधान मिळतं, एक मनाला सुख मिळतं. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हा सोहळा का चालू केला होता? या सोहळ्याचं चालू करण्याचं कारण फक्त एकच होतं की आपलं जे पारमार्थिक सौंदर्य आहे, आपलं जे आध्यात्मिक ऐश्वर्य आहे, हे सगळं जगाला दाखवायचं होतं आणि हा सगळा सोहळा एकत्रितपणेच करायचा असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माची लोक इथे एकत्र येतात. कुठलाही त्यांचा भाव नसतो, काहीच नाही. आणि सगळे एकत्र येऊन पांडुरंगाचं नाव घेत, फक्त विठ्ठल नावाचं नाव जपत पंढरपूरच्या दर्शनाला जातात. यांच्या मागे कुठलाही स्वार्थभाव नसतो, काहीही नसतं. फक्त एकच नाव की माझा पांडुरंग, माझा पांडुरंग, माझा पांडुरंग. विठ्ठलच्या गजरात टाळ, मृदुंग आणि झेंड्याच्या तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन
या सगळ्यांच्या गजरात, या सगळ्यांच्या तालात एकच ठेका धरतात फक्त विठ्ठल नामाचा आणि मैल मैल प्रवास करत राहतात. आणि बघता बघता या आनंद सोहळ्यात आम्ही दोघेही जण विलीन झालो. सगळीकडे आनंदाची एक लाट पसरलेली होती. पांडुरंग आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष चालू होता. हा सर्व आनंद सोहळा चालू असताना मात्र आरोग्य कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवा करण्यामध्ये मग्न होते. नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा गंभीर वारकऱ्यांच्या सेवेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे सेवा देण्यासाठी निघाली आहे. आम्ही प्रत्येक गावाला जाऊन वारकऱ्यांची सेवा करतोय. या आषाढी वारीसाठी आम्ही आज लोणंदमध्ये आलो आहोत. हे सगळे डॉक्टर्स आहेत, ते माहीर CMITचे जे तळेगावला मायमर मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमधून आलेले आहेत सगळे. आणि हे रोज डॉक्टर येतात इथे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैद्यकीय सेवा देतात. दिवसभरामध्ये साधारणतः 2,500 ते 3,000 कधी 4-5 हजारसुद्धा वारकऱ्यांना आम्ही औषधं देतोय. आणि त्यांचे सगळे कष्ट किंवा त्यांची ती श्रद्धा बघून आम्हाला खूप मन असं भारावून जातं की आम्ही यांच्यासाठी काय केलं पाहिजे. आणखी आता जवळपास दुपारचे 2 वाजलेत. काही वारकरी इकडे जेवायला बसलेत, काही वारकरी वामकुक्षी घेत आहेत. आणि हा सगळा आनंदाचा सोहळा ज्याच्या त्याच्या परीने हे लोक साजरे करत आहात. माझं हे वारीचं पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षी या वारीमध्ये सामील होऊन खूप छान वाटतं आहे. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह सगळीकडे बघायला मिळतो आहे. आम्ही 20 वर्षापासून सर्व वारकरी मंडळी येतात आणि या श्री क्षेत्र देवगिरी ते श्री क्षेत्र आळंदी आम्ही वाहनाने येतो आणि आळंदीपासून माऊलीच्या पुढे एक दिवस आमचा मुक्काम असतो. हे सगळे साधू संतांचे उपकार आहे, हे सगळे त्याच्या विचारावर चाललेले. आमच्याकडून काही चुकलं बी तर सगळे माफ करणारे, त्याच्यामुळं इथं काहीच होत नाही, इथे कशाची गरज लागत नाही. त्रास होण्यापेक्षा त्या त्रासापेक्षा आम्हाला चालण्यात आणि भजन म्हणण्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते आम्हाला चालण्याचं दुःख काही जाणवतच नाही. आणि आम्हाला चालवणारे माऊली आहेत. पैठण तालुक्यामध्ये आम्ही सहवास असतो आमचा आणि नाथाच्या दिंडीमध्येही आम्ही सहभाग घेत असतो. पण जो आनंद माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे तो आनंद कुठल्या दिंडीमध्ये असा नाही, असा आम्ही अनुभवला आहे. आमचे वारकरी, आमचे वडील असो, आजोबा असो, सगळेजण या वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आम्ही तो वारसा चालवण्याचं काम आम्हीही करत आहोत. आणि तरुण वर्गांना मला एकच सांगायचं आहे की बाबांनो, इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही वारी काय आहे ही एकदा अनुभवून बघा आणि या वारीचा आनंद काय आहे हा तुम्ही घ्या आणि मग तुम्हाला कळेल की पुढं स्वर्ग आहे. हा स्वर्ग फक्त या दिंडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की असंही सांगितलं जा, आजा मेला पंजा मेला बाप म्हसनासी गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. की महाराज की जसे आजोबा त्यांनी काही कर्म केलेले नाही, ते कर्म आपल्याला वाईट दिशेने नेत असतात. महाराज या दिंडी सोहळ्यामध्ये सर्वजण एकत्रित येऊन जो आनंद पाहायला भेटतो तो कुठेही भेटत नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आमच्या मनातील आनंद तो वाढत जातो, सुख घडोघडी वाढो लागे. हा माऊलीच्या सोहळ्याचा आणि श्री संत रामानंदन पालखी सोहळ्याचा हा एक आनंद आहे. या दिंडीत जरी 28 वर्ष झालं पण आमचे हे पहिलंच वर्ष यायचं, पहिल्यांदाच आलो. पण असा आनंद आम्ही कुठेच घेतला नाही. सगळं नातं जुटून गेलं माऊलीच्या दिंडीत आणि माऊलीला एवढं दिलं, औक्षभर न संपण्यासारखं. हे पहिल्यांदाच माझी वारी आहे. घरातून निघतेवेळेस वाटत होतं की कसं चालावं, किती त्रास होतो की, पण इथं आल्यानंतर समजलं की माऊली आम्हाला प्रत्यक्षाने भेट देत आहेत. पदयात्रेमध्ये आम्ही जेव्हा आराम करून झोपतो तेव्हा संध्याकाळून आमची सर्व सुरक्षा माऊली करतात आणि सकाळी उठलं की आम्ही आणखी फ्रेश होतो. बोलायला तर येतच नाही,
परंतु मात्र ऐकायलाही येत नाही, परंतु आनंद बहुत घेतात. त्यांचं हे 2रं वर्ष आहे. त्यांच्या भावाचं या दिंडीमध्ये हे 28वे वर्ष आहे. त्यांच्या पित्यानंही सुद्धा बरेच वर्ष दिंडी प्रवेश होता, याच नंतर मुलांनाही चालवला. तसं सांगितलं जातं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची दान. तुकोबराय ज्या मूर्तीला पाहण्यासाठी जातात, कोणची तर विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती आहे. भान गेला शीन गेला की माऊली जे 15 दिवस आम्ही वारकरी चालत असतो, तो शीन आमचा कुठे निघून जातो, तर जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी चालक मालक पंढरीस पांडुरंगाची जी सावळी तनुमार सकुमार मूर्ती बघितली की आमचा सगळा शीन निघून जातो आणि एक ऊर्जा आम्हाला 1 वर्षाची ऊर्जा तिथून निर्माण होते आणि ती ऊर्जा आम्हाला शेवटपर्यंत माऊली 1 वर्षापर्यंत पुरवण्याचं काम करत असतात. रामकृष्ण हरी. हे श्री हरिभक्तपरायण बबन महाराज घुगे, अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा अध्यक्ष हिंगोली. मी वयाच्या 10व्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर माऊली सोहळ्यामध्ये असतोय. आषाढीची वारी आल्याच्या नंतर आमच्या मनामध्ये एवढी उत्स्फूर्तता निर्माण होते. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम या न्यायाप्रमाणे आम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये नाचत जाऊ त्या गावरे, सुख देईल खेळिया विठोबारे, याप्रमाणे आम्ही येतो आणि आमच्या जीवनाचा आनंद व्यक्त करतो. विशेष बाब म्हणजे आमच्या पांडुरंगाच्या ह्या माऊली सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये येते आणि नवे नवे पूर्वीपासून ही परंपरा चालू आहे. पांडुरंगासोबत सुद्धा चोकोबराय, सावतामाळी, गोरोबा काका, रोहिदास तांबार, नरहरी सोनार, शेख मोमीन ही सर्व मंडळी पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये होते आणि आजही माऊलीच्या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माची मंडळी येऊन या सोहळा साजरा करतात. मी एवढं संताचं महत्त्व का सांगतो, माणूस खाली जर सरला तर राक्षस होतो, वर जर सरला तर देव होतो आणि त्याच्या वर जर सरला तर संत होतो. संत नव्हती जगा माणसासारखे, देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, या न्यायाप्रमाणे आम्ही माऊली सोहळ्यामध्ये येतो आणि माऊली सोहळ्यामध्ये आनंद उत्सव साजरा करतो. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता. प्रत्येकाला माऊलीला भेटायची ओढ लागली आहे. त्या ओढीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनीच एक खूप छान काव्य लिहिले, मी ते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतो. कुंचे पात कांचे भार आले वैष्णव डिंगर, भेने पळती यम किंकर, नामे अंबर गरजत असे, अंतिम या देखली पंढरी नाचताती वारकरी, भार पताकांचे करी भीमतरी आनंद. यात ज्ञानदेव महाराज म्हणतात की प्रत्येकाच्या डोक्यावर एक तुळशी वृंदावन आहे, प्रत्येकाच्या हातात टाळ आहे. हे सगळी लोक फक्त नाम घेत पुढे पुढे भीमतरेच्या पंढरपूर गावात ते ज्यांना आपण म्हणतो माहेर पण म्हणतो, या माहेराला चाललेच सगळे. संत ज्ञानेश्वर याला म्हणतात की येते माहेर पंढरीला. सो हे माहेरच सगळे समजतात आपल्या पंढरपूरला आणि सगळ्यांना आपल्या विठुरायाला भेटण्याची ओढ लागली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंदही बघू शकता. आता आपण हा आनंद अजून द्विगुणित करू आणि सगळ्यांनी एकदा रामकृष्ण हरीचा जयघोष करूयात. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. स्वामी महाराज की जय. माऊली, तू आहेस तरी कुठे? मान्य आहे की मी आता लहान नाही, पण माझा हा एक अल्लड प्रश्न समज. अशा असंख्य प्रश्नांची कोडी मनात घेऊन मी आज तुझ्या दर्शनासाठी निघालोय. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास होत आहे. हा प्रवास पूर्वनियोजित होता. हे जेव्हा कळाले ना, तेव्हा शोध सुरू झाला, तो म्हणजे फक्त तुझाच. आकाशात असंख्य ढग दाटून आले आहेत, तसेच वाटेवरती लक्ष लक्ष पावले तुझ्या दर्शनासाठी निघाली आहेत. उन्हाने व्याकुळ झालेल्या याच वारकऱ्यांच्या अंगावर पडणाऱ्या पावसांच्या थेंबात तू आहेस का? की पायांना जखमा झालेल्या असताना देखील ज्ञानबा तुकारामाच्या तालात नाचणाऱ्या ठेक्यात तू आहेस? अशा समुद्र समान अफाट गर्दीत मी एक जणू लहान मूल बागडत होतो. कधी डोक्यावर घेतलेल्या तुळशीकडे बघत, तर कधी वयोवृद्ध लोकांची फुगडी बघत. जशी जशी ही फुगडी वेग घेत होती, तसंच माझ्या मनात प्रश्नांचं चक्रीवादळ उसळत होतं. असंख्य प्रश्नांचा मूळ एकच, माऊली तू आहेस तरी कुठे? मैलोमिल चालून थकून रस्त्याच्या किनारी बसलेल्या जोडफ्यात, की इवलीशी पावले घेऊन बोबडं बोबडं बोलत चिपळ्या ठोकणाऱ्या मुलात.
वारकऱ्यांनी सोबत आणलेल्या वळकटीत बांधलेल्या भाकरीत की थकलेले असताना देखील मुखातून वारंवार बाहेर निघणाऱ्या माऊली या शब्दात. काय काका, परत एकदा बोला ना, काय बोलले? मी काही वेळेसाठी थक्क झालो. त्यांच्या मुखातून माऊली हे शब्द निघाले, अन्य कोणासाठी नाही तर माझ्यासाठी. आणि सगळे पेच गळून पडले. सगळ्या प्रश्नांची उत्तरे जणू समोर दिसू लागली. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा मला काही क्षणांसाठी विसर पडला आणि कानी एकच शब्द घुमू लागला, माऊली माऊली. मला माऊली या शब्दाचा अर्थ कळाला. माऊली म्हणजे विठुराया, माऊली म्हणजे मीच रे, माऊली म्हणजे तुम्ही सगळे, माऊली म्हणजे हे लक्ष लक्ष पावले आणि माऊली म्हणजे सर्व काही. न कळत डोळ्यातून अश्रू वगळत होते. पायांनी अचानक ठेका घेतला होता. मुखातून आपसूक माऊली माऊली येत होते आणि याच दिंडीत मला माऊली शब्दाचा अर्थ उमगला. माऊली शब्दाचा खरा अर्थ खरंच माऊली शोधण्यात आणि माऊली म्हणजे काय हे समजून घेण्यात आहे. माऊली लक्ष लक्ष पावलं, मैलोलमैचा प्रवास करताना थकवता आलाय पण जाणून नाही घ्यायचा, विसावा घ्यायचा पण चालत राहायचं, जाण्याचा तास सोडायचा नाही. भूक लागली आहे, वडापाव खाऊ, शेंगदाणे खाऊ, पण थकणार नाही, चालत राहू, जाण्याचा तास सोडणार नाही. चालून चालून चपला झिजल्या, नवीन चपला घेत आहेत पण पुढे जाण्याचा 8 तास तसाच चालू आहे. श्वास, ध्यास, आभास एकच, विठ्ठल. अंधार पडत चाललंय. सकाळी पहाटे 3 वाजेपासून चालणार ही पावलं आता थकली आहेत, पण जाण्याचा 8 तास सोडायचा नाही. एरवी धो धो कोसळणारा पाऊस आज थांबलाय. जणू पांडुरंगानेच त्याचे हात असे पकडलेत आणि म्हणतो, नाही माझे हे प्रिय वारकरी माझ्याकडे येत आहेत, आज तू कोसू देणार नाही, त्यांना माझ्या घरी येऊ दे, मग कोसळू दे. या आनंद सोहळ्यात जाती धर्म कोणीच नाही, पाटील देशमुख भागवत बोरसे पण कोणीच नाही, फक्त एकच, माऊली माऊली माऊली. महाराणावर एरवी घरी परतणारी पावलं आज घरी नाही परत होते, चालली त्यांची माहेरा. माहेर कुठलं? पंढरी पंढरी पंढरी. तर माऊली काय आहे खरंच पंढरीची वारी? 21 दिवस चालणारा मैलोनमैल प्रवास की आपला आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा हा प्रामाणिक प्रयत्न? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, माया आणि मत्सर यांना आपण मनुष्याचे शत्रू म्हणतो. मी तर म्हणेल पंढरीची वारी म्हणजे याच आपल्या मनुष्य शत्रूंवर मिळवलेला विजय असेल. कारण बघा ना, कुठलंही काम नाही आहे, कसल्याच प्रकारचा क्रोध नाही आहे, कुणालाच काही मोह नाही आहे, काहीच माया नाही आहे, फक्त एकच हरिनाम. हरिनाम घेत फक्त चालत राहायचं आणि त्या पांडुरंगाची ओढ धरत राहायची. ज्ञानदेव महाराजांनी स्वतःहून सांगितलं आहे, एक हरी आत्मा जीव शिवा सम, वाया तू दुर्गम न घाली मन. अहो, आपला हा आत्माच जीव आहे आणि तोच शिव आहे, तर मग आपण का आपलं मन दुसऱ्या बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतून ठेवतो? आपल्या आत्माची सेवा हाच खरं परमात्म्याची सेवा होऊन जाईल. तर मी तर सगळ्यांना सांगेल की आपल्या आत्म्याला ओळखा आणि त्याची सेवा करा. आपण खरंच आपल्या परमात्म्याची सेवा करण्यासारखं होईल. तर सुमारे 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांनी चालू केलेला हा वारकरी सोहळा आपण खरंच पुढे सांभाळू शकू? पाश्चात्य संस्कृतीच्या ओघात वाहून गेलेली आपली ही पिढी खरंच आपल्या मराठी संस्कृतीचं आध्यात्मिक सौंदर्य आणि पारमार्थिक ऐश्वर्य आपण खरंच जतन करू शकू?